माझं नाव आहे श्रीकांत संजीव सोंडेकर. मी भारत फायनान्स मध्ये ऍज HR म्हणून काम करतो. आणि तुम्ही हे जे रोजगार मेळावा भरवला हा खूप चांगल्या प्रकारे भरवला आहे. सोबतच तुमचं जे मॅनेजमेंट आहे ते अतिशय उत्तम रित्या तुम्ही मॅनेज केलेलं आहे. QGPR हे जी तुमची जी ऑर्गनायझेशन आहे ती चांगल्या प्रकारे काम करते. आणि सोबतच जसं की तुमचा जो स्टाफ म्हणजे आता हे स्टुडंट जे काम करतात त्यांना पण याच्यातून बरंच काही शिकायला भेटते. कशा प्रकारे मॅनेजमेंट करायचंय पुढच्या फ्युचर मध्ये हे जर एखाद्या रोलवर गेले म्हणजे भविष्यामध्ये जर चांगली पोझिशन करायची असेल तर आपण कशा प्रकारे ऑर्गनाईज करायचंय तर हे तुम्ही त्याच्यातून दाखवून दिलेलं आहे की आपण अशा प्रकारे मॅनेज करून आपण आपले कार्यक्रम कसा सक्सेस करायचा आहे हा याच्यातून दिसतो. आणि या अगोदर कधी कोणत्या विजिट केलाय का? हा मॅडम, मी याच्या अगोदर बरेच जॉब फेअर व्हिजिट केलेले आहे, जसं की जालन्यामध्ये, त्याच्यानंतर संभाजीनगरमध्ये किंवा पुण्यामध्ये अशा बऱ्याच ठिकाणी मी जॉब फेअरला व्हिजिट केलेला आहे. पण जसा हा जॉब फेअर मी बघितला या ठिकाणी जशी जे याच्या आधी ज्या सरांनी इंटरव्ह्यू दिला होता जसं मी ऐकलंय, मी असं कधीच बघितलं नाही की जे स्टुडंट येत आहे विचारताय सर टी कॉफी लंच वगैरे, म्हणजे जी मॅनेजमेंट होती ना की इथं जे कंपन्या पण आल्या त्यांना पण असं वाटेल की ठीक आहे असा रोजगार मेळावा जर 6 महिन्यातून किंवा वर्षभरातून एखादा असेल तर कंपनीचा पण फायदा आहे आणि स्टुडंटचा पण फायदा आहे. स्टुडंटला पण वेगवेगळ्या जॉब ऑफर होतील आणि कंपनीला पण चांगले कॅन्डिडेट भेटतील की या माध्यमातून दोन्ही म्हणजे दोघांचा फायदाच आहे. आणि आजच्या जनरेशनला तुम्ही काय सांगाल? आजच्या जनरेशनला काय सर्वात महत्वाची गोष्ट आहे काय, कुठलं पण काम छोटं नसते. काम करायला सुरुवात करा आणि जे काम करतायत त्या कामामध्ये नाही का की आपण बेस्ट देऊ शकतो की बेस्ट द्या. की आता आपण छोटं काम करतोय म्हणून असं वाईट नका वाटत. फ्युचर मध्ये ऑपॉर्च्युनिटी येतात त्यामध्ये पण प्रमोशन होतात, त्या ठिकाणी आपण जायला पाहिजे आणि प्रमोशन घ्यायला पाहिजे. ओके, थँक्यू सर. थँक्यू सो मच.